वाटतं शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते. कारण की बजेट झाल्यानंतर 60%च खर्च करा या पद्धतीचा पहिला GR आला, तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे. आता एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. 2100चं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा. म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे, जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो, तोच बंद करा. एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येते. काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील बोलताना कबूल केलं की आम्हाला निधीची कमतरता आहे किंवा आमची कसरत सगळं सांभाळताना होते इतर विभागांना. नाही, म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का की या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे. म्हणजे फक्त मतं घ्यायसाठीच या घोषणा झालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातनं आणि ह्याच्यावरून दिसून येते. कर्जमाफीच्या बैठक घेत असताना कर्जमाफी संदर्भात विधान केलं की कोणी आश्वासन दिलं? मला वाटतं नाही, आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, सामुदायिक जबाबदारी असते. ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे, मी उत्तर देतो आहे म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघंही म्हणतात. मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू. तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतो की तुम्ही बोलला होतात ते करा, एवढीच आमची मागणी आहे. जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो वापरला. कदाचित अजितदादा बोलले नसतील, परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात. सरकारच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणुकीपूर्वी, ती तुम्ही पूर्ण करा. पण यामध्ये नाही, आता त्यांनी बोलताना तसंच वाटते कारण की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही. पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसतंय महायुतीमध्ये की ते अजितदादा म्हणतात मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत, असं एक समर्थन. नाही, मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय? मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा, निवडणुका लावा, कर्जमाफी करा. निदान शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटते मग निवडणुका लावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे. म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे 4 वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं मग जाहीर करा तसं शेतकऱ्यांना. म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळेल की आमच्या अडचणीच्या काळातही मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठीही मदत आहे, हे जाहीर करावं. 100 दिवसाचा परफॉर्मन्स मारला नाही, 100 दिवसाच्या परफॉर्मन्सला काय अर्थ नाही आहे. म्हणजे टाईट निधी जो आहे तो खर्च झाला म्हणजे परफॉर्मन्स झाला असं म्हणता येणार नाही. त्यामुळं नेमकं लोकांना काय दिलं हे यातनं महत्त्वाचं आहे. सेवा कायदा तुम्ही केला, त्या सेवा कायद्याचा सप्ताह परवा झाला. सेवा कायद्यातनं किती लोकांचे प्रश्न सुटले, किती लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या गेल्या. मंत्रालयातली गर्दी कमी झाली का? जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी कमी झाली का? उपोषणं या राज्यातली कमी झालीत का? म्हणजे प्रश्न आवासून शेतकऱ्यांचे असू देत, रोजगाराचे असू देत, हे राहिलेले आहेत. स्वतःच सर्वे करायचा आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याला काय अर्थ नाही. जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे केंद्राने. आपण पाहतो की राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला असं काँग्रेसचे नेते सांगतात, पण भाजपला म्हणतात की नाही, तो आम्ही निर्णय घेतला. विरोधक सक्षम नाहीत की त्यांच्या दबावामुळे असा निर्णय घ्यावा इतके. मला वाटते आता ते त्यांना लक्षात आलेलं आहे की याचं क्रेडिट राहुलजींना त्या ठिकाणी जाते म्हणून ते बोलत आहेत. पण तो देशातल्या लोकांना माहीत आहे. गेले 5 वर्ष आमचे नेते राहुलजी याची मागणी करत आहेत की ज्यावेळी सेन्सस होईल, सेन्सस हा देशाचा एक थर्मामीटर असणार आहे आणि त्या थर्मामीटरवेळी जातीय जनगणना करावी. कारण की आज आमच्याकडं एक्झॅक्ट डाटा या ठिकाणी नाही. आम्ही ज्यावेळी देशातल्या योजना जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळी सेन्ससवर कुठल्या जातीचे लोक कुठं आहेत त्याच्यासाठी जातीय योजना आपण अनुदानं या ठिकाणी देतो आणि ज्याची या ठिकाणी संख्या आहे त्याच्याप्रमाणे त्याला भागीदारी मिळाली पाहिजे, हीच भूमिका राहुल गांधींची आहे. आणि मला वाटतं यातून देशाचं चित्र तर बदलेलच, परंतु महाराष्ट्रामध्ये हक्काचं जे मराठा समाजाचं आरक्षण आहे त्याला देखील या ठिकाणी चालना मिळू शकेल. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काही
शेतकऱ्यांनी चंद्रकांत दादांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी न बोलता तर वादाचा प्रसंग त्या ठिकाणी झाला. आपली देखील आता दादांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दादा ताबडतोब हायपर होतात. त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे, त्यांचं भावना समजावल्या पाहिजेत. रत्नागिरी नागपूर हायवे असताना या हायवेची गरज नाही. सांगलीचा मेळावा आमचा 4 तारखेला होता, परंतु दुर्दैवानं तो पुढं आम्ही ढकलला आहे. परंतु पुढच्या 3 दिवसामध्ये राज्याची ऑनलाईन बैठक आम्ही घेतो आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विरोध त्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी विरोध या रस्त्याला. मग अजून मला कळत नाही शासन आग्रह का करते. आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे, गरज नसलेला रस्ता नको. पंचगंगेच्या निमित्ताने नाही, पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत आहे. आमच्या काळामध्ये आम्ही DPR त्याचा केला होता, त्याला निधी मिळणं हा प्रयत्न होता. मधल्या काळामध्ये केंद्रातून निधी मिळावा असा प्रयत्न होता, परंतु कृष्णा बेसिनचा पार्ट पंचगंगा आहे का असा एक वादातील मुद्दा त्या काळामध्ये केंद्रानं काढला होता. आणि म्हणून मला वाटतं आता वेगळ्या पद्धतीनं फक्त पंचगंगा अशा पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे. दुसरं, नदी खोलीकरणाची जी काही योजना राज्य शासनाची आहे त्यामध्ये मध्यंतरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की पंचगंगेपासून त्याची सुरुवात करा. कारण की आज या नद्या रुंदी खोलीकरण केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी म्हणजे पुराच्या दृष्टीनं असू दे किंवा प्रदूषणाच्या दृष्टीनं असू दे हे होणार नाही. तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा. शरद पवारांना सातत्यानं प्रसिद्धी हवी असते, त्यामुळे ते मोठं मोठं बोलत असतात. सरकार एकीकडे 100 दिवसाचा कार्यक्रम साजरा करतो, तर याच काळामध्ये 2 मंत्री वाहले होते की कोकाटे आणि त्याच्यानंतर राधाकृष्ण त्याच्यावर राष्ट्रपतीचा आरोप आहे. नाही, मला वाटतं एकूणच राज्यकारभारच वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे. कुणाचा पायपोस कुणाला या ठिकाणी नाही हे वारंवार झालेल्या निर्णयामधून या ठिकाणी दिसते. अनेक निर्णयाच्या फायली आता त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आहेत. काही फायली शिंदेसाहेबांच्याकडून मुख्यमंत्र्याकडे जाणार आहेत, काही फायली उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहेत. आता फाईललाच कळेना की नेमकं कुठल्या वाटेनं जावं की मंजुरी मिळेल. आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं सावळा गोंधळ म्हणतोय असं वातावरण राज्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही, अजून कळत नाही की शासन सुप्रीम कोर्टातली तारीख पुढे गेली आणि त्यामुळं दिवाळीला निदान होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा यामध्ये आहे. किमान महापालिका नगरपालिका आता कोल्हापूरला ऑक्टोबरमध्ये 5 वर्ष पूर्ण होतील. प्रशासकाची कारकिर्दीला 5 वर्ष कोल्हापूर महापालिकेला पूर्ण होतं. नवी मुंबई मला वाटते आमच्याबरोबरच आहे, नांदेड आमच्याबरोबर त्या ठिकाणी 5-5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं दुर्दैव आहे. आणि आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टात लवकर हिअरिंग होऊन त्याचा निर्णय होऊन निवडणुका व्हाव्यात. निवडणूक लढवल्या जातील की स्थानिक नाही, अजून वेळ आहे या सगळ्या चर्चेला. अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे. काय होतंय राज्यामध्ये अजून आपल्याला माहीत नाही, त्यामुळे बघू. पहलगाम अटॅकनंतर गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी होती. या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीरपणे सांगितलेलं आहे की या संदर्भात एक लाईन धरणं गरजेचं आहे आणि ती लाईन धरून काँग्रेसचे सर्व या संदर्भात वक्तव्य करतील. त्यामुळे मला दुसरा एक प्रश्न म्हणजे संजय बाबांनी आता भाजप प्रवेश केलेला आहे. शाहू महाराजांच्या प्रचारात ते आघाडीवर होते, तुमचे त्यांचे देखील संबंध अगदी चांगले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांचा भाजप प्रवेश कसं बघता तुम्ही याकडे? नाही, कदाचित शक्तिपीठमध्ये त्यांची भूमिका अजून तरी ठाम आहे की शक्तिपीठला विरोध ही संजय बाबांची भूमिका अजून देखील ठाम मला त्या ठिकाणी दिसते. आता पुढच्या राजकीय प्रवासासाठी असेल किंवा उद्याच्या भविष्यकाळातल्या काही विषय असतील, विकास कामं असतील, त्या तालुक्यातले असतील, त्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा मार्ग धरला असेल. काँग्रेस वर्किंग कमिटी झाली आणि अहमदाबादला अधिवेशन देखील त्या ठिकाणी झालं. त्यामध्ये जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना ताकद देणं आणि जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांचं महत्त्व या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल या पद्धतीचा एक निर्णय त्या ठिकाणी झाला.
जिल्हा अध्यक्षाच्या निवडी देखील अगदी सगळ्यांना विश्वासात घेऊन नॉमिनेट न करता, आता गुजरातमध्ये आपण बघतोय बाहेरच्या राज्यातले तिथं नेमणूक करून त्यांच्यामार्फत तिथल्या लोकांचा अंदाज घेऊन अध्यक्ष निवडावे असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून मला वाटते संघटनात्मक बळ देण्यासाठी हे पाऊल अत्यंत चांगलं राहील. 2014च्या इलेक्शनच्या वेळी आम्ही पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेऊन सरकार म्हणालेलं होतं. मात्र आता 300व्या अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तिथं जाऊन मंत्रिमंडळ बैठक अशा पद्धतीचं एका बाजूला हे आरक्षण दिलेलं नाही, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं धनगर समाजानं हे समजून घेतलं पाहिजे की फसवणूक आमची झालेली आहे आणि त्याचं उत्तर धनगर समाजानं त्या ठिकाणी देणं अभिप्रेत आहे. त्याला जोडूनच एक प्रश्न, त्याच भागामध्ये कावळीची साथ मोठ्या प्रमाणात आली, 2 नागरिकांचा मृत्यू सुद्धा झाला अहिल्यानगरला. मला वाटते यामध्ये प्रशासनानं लक्ष घालावं अशी अपेक्षा आहे.